नमस्कार मित्रांनो, मी संकेत सावंत आणि एका नवीन व्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चाललो आहोत एक अशा निसर्गरम्य ठिकाणी जे की आहे भंडारदरा। आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत भंडारदरा मधले काही निसर्गरम्य असे पॉइंट्स। सो बघूया, आता आपल्याला इकडे दाखवत आहेत 3 तास। आता आम्ही जाणार आहोत इगतपुरी मार्गावरनं, जो नाशिक हायवे आहे तिथून। सो बघूया, फटाफट आपण पोहोचूया आणि बघूया आपल्याला किती वेळ लागतो। सो आता इकडनं तर जाताना मी तुम्हाला काही दाखवणार नाहीये। आपण आता पोहोचूया डायरेक्ट कल्याण मार्गे आग्रा रोड करत आपण नाशिक हायवेला कनेक्ट करूया। सो व्हिडिओला पूर्ण बघा, कारण खूप एक्साइटेड असा व्हिडिओ असणार आहे। तिकडचे काही आपण ऐतिहासिक ठिकाणं, मंदिरं आणि वॉटरफॉल्स असे खूपच काही आहे तिकडे बघण्यासारखं। सो चला फटाफट आपण स्टार्ट करूया आपली जर्नी। आता आपण पोहोचलो आहोत नाशिक हायवेला, तर कनेक्ट करत आहोत आपण। आणि इकडनं म्हणजे कल्याणच्या पुढे कोंडगावच्या इथून आपण राईट मारलाय आणि आता आपण नॅशनल हायवे नाशिक नॅशनल हायवेला कनेक्ट केलंय। सो बघूया, आता स्ट्रेट रोड आहे हा। किती वेळ आपल्याला लागतोय ते, आणि बघू शकता आज पाऊस नाहीये आणि क्लायमेट पण एकदम मस्त आहे। आणि हा जो आता श्रावणातला जो काळ आहे ना, ह्या काळामध्ये खूपच भारी असं क्लायमेट असणार आहे भंडारदरामध्ये। सो आपण फटाफट तिथे पोहोचूया आणि तिकडचे 2-3 जेवढे होतील तेवढे स्पॉट्स आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता बघूया आपल्याला किती वेळ लागतो आणि कशा प्रकारची जी जर्नी होते, लेट्स सी। आणि ह्या हायवेचा तुम्ही एक नजारा बघू शकता। ऑल राईट मित्रांनो, सो जस्ट आता आपण ब्रेकफास्ट केलाय आणि हे समोर तुम्ही बघताय हॉटेल शिवसागर। खूपच फेमस हॉटेल आहे जर तुम्ही नाशिकला ट्रॅव्हल करत असाल टुवर्ड्स इगतपुरी नाशिक साइड। सो हे एक वन ऑफ द बेस्ट हॉटेल आहे। सो आता इथे आम्ही नाश्ता केला। आता आपण बघूया पुढची जर्नी लगेच कंटिन्यू करूया। आता टाइम झाला आहे 8:44। लेट्स सी आपण आपल्या डेस्टिनेशनवरती किती वाजेपर्यंत पोहोचतोय ते। आता थोड्याच वेळात आपण इगतपुरीला पोहोचू। 1 hour 16 minutes दाखवते आपल्याला इगतपुरी इथून। आणि हा इकडे आपण बघू शकतो 3-6 पदरी असा मार्ग आहे, म्हणजे अप साठी 3, डाऊन साठी 3। आणि रोड कंडिशन पण चांगली आहे। तुम्ही बघू शकता नाशिक हायवे सुंदर प्रकारे असा बनवला आहे या लोकांनी। असा जर रोड आपल्या कोकणामध्ये झाला ना तर ड्रायव्हिंग करायला खूप मजा येईल। कोकणामधला पण रोड आता सध्या बनतोय चांगला, पण तो कॉन्क्रीटचा रोड असल्यामुळे ना तिथे हंप जास्ती बसतात। इकडे तुम्ही बघू शकता हा जो रोड आहे ना, डांबरी रोड आहे। ऑल राईट मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत इगतपुरीच्या जवळपास। तरी पण अजून इकडं इगतपुरी दाखवत आहे 50 minutes। आणि हा रोड जो आहे ना, या रोडवरती ड्रायव्हिंग करायला खूपच मजा येते मित्रांनो। तुम्ही बघू शकता एकदम डांबरी रोड आहे आणि रस्त्यावरती एकही मला खड्डा दिसला नाहीये। सो लवकरात लवकर आपले कोकणातले पण रस्ते असे बनू दे। वाह, काय वेदर आहे। साऊंड जरा कमी करतो, अदरवाइज कॉपीराइट क्लेम येण्याचे चान्सेस आहेत। आता वाजले आहेत 9:30 आणि बघूया आता 50 मिनिटं दाखवत आहेत, म्हणजे इगतपुरी 44 किलोमीटर आहे। आणि हा वेदर आणि हा ब्युटिफुल रोड, अनबिलिव्हेबल।
आता थोड्याच वेळात कसारा घाट येईल. वा मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता डोंगरावरती एवढे मस्त हिरवळ पसरली आहे पूर्ण आणि त्याच्यावरती ऊन पडलंय. श्रावण महिना असल्यामुळे ना एकदम सुंदर असं नेचर झालंय. वा, आणि हा डांबरी रोड. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत कसारा घाटामध्ये आणि वेळ झाला आहे 10:02. आता बघू शकता आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य, एकदम सुंदर असं कसारा घाट. घाटामध्ये मित्रांनो ड्रायव्हिंग करताना खूप केअरफुल राहावं लागतं. थोडासा जरी कंट्रोल गाडीचा सुटला की अपघात होण्याचे चान्सेस आहेत. सो त्यामुळे आपल्याला आपला स्पीड मेंटेन ठेवायचा आहे. सगळे हेवी ड्युटी वाले ट्रक्स आहेत. रोड जो आहे ना तो एक नंबर रोड, एक नंबर. पूर्ण डांबरी रोड आहे आणि रस्त्यामध्ये एकही खड्डा मला दिसला नाही आतापर्यंत. ऑलराईट मित्रांनो, आता आपण सध्या आहोत इगतपुरी मध्ये आणि हा बघा, हा दिसतोय ना, समृद्धी महामार्ग. हा जो माझ्या राईट साईडला जो आहे ना, हा राईट साईडला तुम्ही जो बघताय तो आहे आपला समृद्धी महामार्ग आणि आपल्याला हा सर्व्हिस रोड लागतो. हा सर्व्हिस रोड स्ट्रेट फॉलो करत जायचं आहे. माऊली म्हणून विलेज आहे त्या साईडला. सो तिथून आता आपण जाऊया आणि बघूया. आता मी मागे एका ठिकाणी विचारलं, सो जर तुम्ही माऊली मार्गे गेले तर तिथे तुम्हाला चांगले व्ह्यूज मिळतात. सो आता आपण तिकडनंच चाललो आहे. बघूया अजून. आता सध्या आम्ही आहोत इगतपुरी. आता 1 तास 7 मिनिटं दाखवत आहे. बघूया आता कसं काय ते. सो आता वाजले आहेत 10:48 आणि आपण जवळपास भंडारदराच्या आसपास पोहोचलो आहोत आणि हे सुंदर आता दृश्य आपल्याला दिसायला चालू झाली आहेत. तुम्ही बघू शकता माझ्या समोर एक मस्त असा डोंगर दिसतोय आणि त्याच्या खाली हा लेक आहे. अप्रतिम व्ह्यू आहे आणि हा जाणारा रोड सुपर. बघूया आता अजून जरा पुढे जाऊन काय आहे एक्झॅक्ट तो लेक. वा, सूर्याची थेट किरणं पडली आहेत डोंगरांवरती आणि त्यामुळे तुम्ही हा एक हे बघू शकता. व्ह्यू काय मस्त आलाय, अप्रतिम. समोर बघा. श्रावणात भंडारदराला येणं एक खूपच आनंददायी असा अनुभव असू शकतो. कारण
ऊन आणि पाऊस याचं एक सुंदर असं कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळतं. मे बी आता एक अर्धा तासावरती असेल आपलं लोकेशन. सगळ्यात पहिले आपण एक्सप्लोअर करणार आहोत जे अमृतेश्वर मंदिर आहे. बघूया आता कसं काय आहे ते. इकडं आपण भंडारदरा आपल्याला दिसतंय 25 किलोमीटर आणि अकोले 55 किलोमीटर. सो आता आपल्याला तिकडेच जायचं आहे आणि आता जे नजारे या चालू होणार आहेत ना, अप्रतिम नजारे असणार आहेत. सो व्हिडिओमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा. खूपच सुंदर सुंदर प्लेसेस आपण एक्सप्लोअर करणार आहोत इथे. बघूया आता. वाव मित्रांनो, बघू शकतात समोर तुम्हाला दिसत असेल उंच असं डोंगर आहे आणि एका साईडला डोंगराच्या मस्त असं ऊन पडलंय, त्यामुळे त्याच्यावरती असलेलं जे हिरवळ आहे ती अजूनच एकदम सुंदर प्रकारे दिसते. आणि हेच भंडारदरामधलं वैशिष्ट्य आहे की इकडे ऊन आणि पाऊस असा एक वेगळाच कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळतं. ब्युटिफुल. सो मित्रांनो, आज आपण भंडारदरामध्ये एकतर अमृतेश्वर मंदिर बघणार आहोत आणि दुसरं म्हणजे रंधा वॉटरफॉल, जो की सगळ्यात ब्युटिफुल वॉटरफॉल मानला जातो भंडारदरामधला. आणि पाऊस पण नाही, वेदर पण तुम्ही बघू शकता एकदम मस्त आहे. बारी 11 किलोमीटर स्ट्रेट रोड आहे. दोन्ही बाजूला मित्रांनो बघू शकता डोंगर आहेत. डोंगरांवर पसरली आहे हिरवगार हिरवळ आणि मधनं हा जाणारा सुंदर असा रोड. आणि वरचं आभाळ तर तुम्हाला दिसत असेल, निरभ्र असं आभाळ आहे. राईट मित्रांनो, आपण आहोत भंडारदरामध्ये आणि माझ्या मागचं जे व्ह्यू आहे ना तो एकदा तुम्ही बघून घ्या. सुपर्ब. तुम्हाला इथे कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल असे डोंगरावरती ढग आलेले आहेत. काय नजारा आहे हा. वाह, अनबिलिव्हेबल. जरासं मी झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा काय अप्रतिम वाटतंय.
चला आता फटाफट आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन आपण अजून भारी भारी दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करूया. ओके, आता आपण लवकरात लवकर पोचू आपल्या डेस्टिनेशनवरती. तिकडे पोचून मी तुम्हाला भेटतो. मित्रांनो, जर तुम्ही भंडारदरामध्ये येत असाल तर हे बघा, इथे प्रेक्षणीय स्थळं दिली आहेत जी तुम्ही बघू शकता. त्यातलं सर्वात मेन जे अट्रॅक्शन इकडचं ते आहे अमृतेश्वर मंदिर, जिथे आता आपण जाणार आहोत. तसंच कळसुबाई शिखर, सांदनदरी, तसंच घाटघर, कोकणकडा, रतनगड असे सगळे इकडे तुम्हाला बघायला मिळतील. ही प्रेक्षणीय स्थळ खूपच सुंदर आहे. चला आता बघूया आपण काय काय आपल्याला एक्सप्लोर करता येते. आणि जिथे बघाल ना तिथे आजूबाजूला सर्व ठिकाणी तुम्हाला ग्रीनरी मिळेल. मस्त भाताची शेती आणि हे सुंदर असे पर्वत, उंच उंच. महाराष्ट्रातलं सगळ्यात हायएस्ट पीक जे आपण म्हणतो कळसुबाई, ते पण मित्रांनो इथेच तुम्ही बघू शकता. ही सगळी भाताची शेती आहे. वा मित्रांनो, समोर बघू शकता काय अप्रतिम रोड आहे. जेव्हापासून आपण जो नाशिक हायवे पकडलाय ना, तिथून आपण बघतोय एकही रस्त्यावरती खड्डा नाही आहे आणि पूर्ण रस्ता डांबरी रस्ता आहे. त्यामुळे गाडी चालवायला फारच मजा येते आणि त्यात भर पाडतोय हा निसर्ग सुंदर. आणि मित्रांनो, समोर बघू शकता तुम्ही, हा आहे आपला भंडारदराचा फेमस डॅम, जिकडनं तुम्ही बघू शकता अंब्रेला वॉटरफॉल. पण आता सध्या बंद आहे, त्यामुळे इथे आपण बघू नाही शकत. हे बघा, जेव्हा त्या साईडने जेव्हा पाणी सोडतात ना, तेव्हा तो अंब्रेला वॉटरफॉल ॲक्टिवेट होतो आणि हा अनबिलिव्हेबल असा नजारा. काच खाली करतो आणि तुम्हाला दाखवतो. बघा, सुंदर. राईट मित्रांनो, आता आपण आलो आहोत भंडारदरातील एक सुंदर असा जलाशय बघायला. बघूया कसा दिसतोय तो जलाशय. इकडनं वरती चढायला जागा आहे आणि आपण आता वरती चढून आलो आहोत आणि इथे माझ्या मागचा हा व्ह्यू बघू शकता. अनबिलिव्हेबल. वाह, इथे बघू शकता बोट राईड पण आहे आणि बरीच लोक बोट राईडचा पण आस्वाद घेत आहेत. हे बघा, इथे बोट राईड पण करू शकता. जर तुम्ही फॅमिली बरोबर येत असाल तर इथे बोट राईडचा पण आनंद तुम्ही घेऊ शकता. इथे गाड्या पार्किंग करायला पण जागा आहे. वाह, सुंदर. पुढे पुढे चालत आल्यावरती आपण इथे बघू शकता थोडंसं डॅम सारखं बनवलंय.
आता आहे ना पाणी झालं का आता पाणी सोडता येईल त्यांना अजून भरलं नाही ते जास्त दुसऱ्यावर तोंडाला लागत आहे का पाणी सोडलेलं पाहता मित्रांनो, हा जो लेक याच्या साईडला तुम्ही बघू शकता, काय अप्रतिम असा नजारा आहे. खूपच सुंदर आहे. चला तर आता आपण इथे वेळ न वाया घालवता फटाफट आपण पुढचं लोकेशन एक्सप्लोर करूया. लेट्स गो. मित्रांनो, इथे बघू शकता कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य रतनगड परिसर प्रवेशद्वार. सो आता आपल्याला इथेच जायचं आहे. पुढे जाऊन आपल्याला एंट्री तिकीट वगैरे घ्यायचं आहे आणि मग आपण पुढे जाऊया. अमृतेश्वर मंदिर वगैरे सगळं इथेच आहे. सो आता पहिले जाऊया आपण आणि एंट्री पास घेऊन येऊया. ओके. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण भंडारदऱ्यापर्यंतची जर्नी एन्जॉय केली. या व्हिडिओपुरतं एवढंच. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अमृतेश्वर मंदिर आणि इथले असलेले वॉटरफॉल्स. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.